बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात। आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज लाडक्या बहिणींना आलेला आहे। 1500 रुपये आले तरी आले का पैसे? आले आम्हाला पैसे आले। आज सकाळीच आले 9 वाजता। लाडक्या बहिणींनो, तुम्ही आत्ताच ऐकलेलं सुद्धा आहे, महिलांना पैसे जमा होऊ लागले आहेत। ऑगस्ट महिन्याचा 14वा जो हप्ता आहे तर तो बँकेच्या खात्यावरती महिलांना आता मिळू लागला आहे। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की हा हप्ता नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मिळू लागला आहे। याचीच माहिती तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी काल आता एका मीटिंगमध्ये दिली आहे। त्यांनी काल 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे सोडले आहेत। त्यांनी पैसे सोडल्या बहिणींच्या खात्यावरती काल 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होऊ लागले आहेत। आज उरलेल्या 12 जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत, असं आत्ताच एकनाथ शिंदे साहेबांनी 5 मिनिटांपूर्वी पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती दिली। त्यानंतर राहिलेला शेवटचा टप्पा, यामध्ये उद्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत। यामध्ये काही लाडक्या बहिणींना 3000 रुपये जमा होऊ लागले आहेत, तर काही लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये ऑगस्ट महिन्याचे येऊ लागलेत, तर काही लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये जमा झाल्याचा मेसेज आत्ताच 5 मिनिटांपूर्वी आलेला आहे। तर काही लाडक्या बहिणींना अगदी 0 रुपये खात्यामध्ये आहेत, त्यांना अपात्र सुद्धा केलं गेलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तिकडून कालच डीबीटीचं बटन दाबलं आणि कालपासूनच महिलांच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे। तुम्ही आत्ताच बातमी देखील पाहिलेली आहे। सकाळी 9 वाजता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जमा झाल्याचं महिला आता बोलू लागले आहेत। एकनाथ शिंदे साहेब स्पष्टपणे कालच म्हणाले होते की लाडकी बहीण योजनेचा आम्ही आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता आजपासून सुरू करणार आहोत। तशा प्रकारे त्यांनी काल बोलल्याप्रमाणे कालपासूनच लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती आलेला आहे। आता बघा, या ठिकाणी काल जवळपास 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे त्यांच्या बँकेत मिळाले आहेत। स्पष्टपणे महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री ज्या आदिती तटकरे मॅडम आहेत, त्यांच्या हातात असतं की लाडकी बहीण योजनेचा हप्ता नेमकं कधी सोडायचा। त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की कालपासून हप्ता वाटप सुरू झालंय। बघा, आता आदिती तटकरे मॅडम काय म्हणाले तुम्हीच ऐकायचं आहे। 2 दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला ही कालपासून सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब की बहीण योजना आता 1500 रुपये सुरू आहेत, जे दादांनी काल सांगितलेलं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आता तटकरे मॅडम आणि एकनाथ शिंदे साहेब बोलले की लाडक्या बहिणींचे हप्ते जे आहेत तर ते ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये कालपासूनच सुरू करण्यात आलेत। काल 12 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आता वाटप त्या ठिकाणी सुरू करण्यात आलं होतं। काल 12 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप झालं, त्यामुळे तुम्ही आता सर्वांनी इथे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। यामध्ये आता राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तटकरे मॅडमनं हे सुद्धा सांगितलंय की लाडक्या बहिणी आता 4 प्रकारच्या अपात्र करूनच ऑगस्ट महिन्याचा हप्ता त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये आम्ही जमा करत आहोत। त्यांनी एका आठवड्यापूर्वी सांगितलेलं होतं आणि तशा प्रकारे त्यांनी अनेक लाडक्या बहिणींना अपात्र सुद्धा केल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा, शेजारच्या बहिणींना पैसे आलेत, अनेक लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत। त्यामुळे कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे आज येणार आहेत तुम्ही आता लक्ष देऊन या ठिकाणी बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुमचे लाडके भाऊ म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना रक्षाबंधनानंतर जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता आम्ही देणार होतो, यामध्ये आम्ही पडताळणी खरोखर करणार आहोत, कारण यामध्ये पुरुष पण लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेऊ लागलेत असं आमच्या कानावर आलं आहे, असं एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे पत्रकारांना बोलताना सांगितलं होतं की आम्ही चौकशी सुद्धा लाडक्या बहिणींची आता करणार आहोत। आणि तशा प्रकारे त्यांची चौकशी काल पूर्ण झाली आणि यामध्ये जवळपास त्या ठिकाणी 3 लाखांच्या वरती लाडक्या बहिणींना अपात्र केलं गेलंय आणि उरलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला या ठिकाणी सुरुवात झाली आहे। काल 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती खरोखर पैसे जमा झाले आहेत। व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बातमी देखील पाहिली आहे आणि आत्ताच तटकरे मॅडमनी सांगितलंय की कालपासून ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा या ठिकाणी झाले आहेत। तुम्ही बातमी सुद्धा या ठिकाणी पाहिली आहे। महिलांना 1500 रुपये आल्याचा बँकेमधून आता मेसेज आलेला आहे। आज सकाळपासून परत एकदा या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज महिलांना या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळालं। आता बघा,
काल कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत हे तुम्हाला लगेच या ठिकाणी सांगणार आहे। त्यानंतर आज कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा या ठिकाणी होणार आहेत ते पण सांगतो आणि उद्या कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना मिळणार आहेत हे पण सांगतो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही सर्व जिल्ह्यांची यादी दिली आहे, त्यामुळे तुमचा पण शिंदे साहेबांवर विश्वास असेल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। कारण जुलै महिन्याचा हप्ता त्यांनी सोडला म्हणल्यावर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सर्वांना जुलै महिन्याचे पैसे आले आहेत। साहेबांनी तिकडून डीबीटीचं बटन दाबलंय आणि इकडे महिलांच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। महिला एकदम खुश झाल्याचं पाहायला मिळालं। खरं म्हणजे हे 1500 रुपये रक्षाबंधनाच्या आधीच तुम्हाला येणार होते, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हे पैसे त्यावेळी येऊ शकले नाही, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणजेच तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आता पत्रकारांना बोलतानाही महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। आता बघा, या ठिकाणी आज थोड्याच वेळामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तुम्हाला 1500 रुपये ऑगस्ट महिन्याचे आल्याचा मेसेज येईल। काही बहिणींना सकाळी पैसे सुद्धा आलेले आहेत। लाडक्या बहिणींनी आम्हाला तशा प्रकारे फोन करून सुद्धा सांगितलं की आत्ताच आम्हाला लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता म्हणजेच त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा 1500 रुपयाचा लाभ आत्ताच बँकेमध्ये जमा झाला आहे। त्यामुळे आता कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे येऊ लागलेत तुम्ही आता लक्ष देऊन या ठिकाणी आता बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही आता त्या ठिकाणी जुलै महिन्याचा हप्ता 1500 रुपये मिळाल्या, ऑगस्ट महिन्याचा हप्ता आज येईल उद्या येईल असं तुम्ही आतुरतेने वाट बघत होता। त्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। तुमचे लाडके भाऊ म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी तिकडून डीबीटीचं बटन त्यांनी दाबलं आणि इकडे महिलांच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे। राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आता ऑर्डर सुद्धा बँकांना दिली आहे। अजितदादा पवार यांनी काय म्हणलं आहे तुम्ही आता या ठिकाणी लक्ष देऊन ऐकायचं आहे। माऊलींनो, तुमच्या सगळ्यांच्या डीबीटीवर पैसे आता घरी गेल्यानंतर जमा झालेले असतील। आम्ही दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत। आता बघा लाडक्या बहिणींनो, आत्ताच अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे की आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत। त्यांनी नागपूरमध्ये एका सभेमध्ये स्पष्टपणे सांगितलं की ऑगस्ट महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे। कालच त्यांनी सभेमध्ये ओरडून सांगितलं, तुम्ही आत्ताच ऐकलेलं आहे। आणि तशा प्रकारे लाडक्या बहिणींना पैसे आता त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी जमा झालेले आहेत। परंतु कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत, आज कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत हे सुद्धा तुम्ही आता या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। काही लाडक्या बहिणींना 1500 रुपये ऑगस्टचे आलेत, तर काही लाडक्या बहिणींना मागचा जुलैचा हप्ता मिळालेला नव्हता, त्यांना जुलैचा हप्ता 1500 आणि ऑगस्टचा हप्ता 1500 असं टोटल 3000 रुपये देखील बँकेत आल्याचा पाहायला मिळालं। तर काही महिलांना चक्क 500 रुपये देखील या ठिकाणी बँकेत आले आहेत। मग आता तुम्हाला नेमकं ऑगस्ट महिन्याचा हप्ता आज किती वाजता मिळणार आहे हे सुद्धा तुम्हाला लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे। कारण काही महिलांना फक्त 500 येऊ लागलेत, आता काही महिलांना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये सुद्धा येऊ लागलेत। आता त्या ठिकाणी तुम्हाला किती मिळणार हे सुद्धा आता बघणं महत्त्वाचं आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठा घोटाळा झालाय, ते म्हणजे पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेतल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी यांनी सांगितलंय। त्यामुळे लाडक्या बहिणींची पडताळणी परत एकदा गेल्या 15 दिवसामध्ये मागच्या करण्यात आले आहे, हे सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी आता स्पष्टपणे सांगितलंय। यामधून जवळपास आता 3 ते 4 लाख लाडक्या बहिणींना अपात्रतेला हे वगळण्यात आलं आहे। त्यामुळे तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा हप्ता जर आज मिळवायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। कारण यामध्ये एक प्रॉब्लेम झालाय, तो म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवलाय त्यांच्या खात्यामध्ये हप्ता या ठिकाणी अजून पण जमा झालेला नाही। आता तुम्हाला वाटतं असेल की आधार कार्ड बँकेला लिंक करा असं सरकारने सांगितलं होतं आणि त्यांनी सांगून पण हप्ता काल का आला नाही, तर त्याचं कारण सुद्धा तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की अनेक लाडक्या बहिणी चुकीच्या पद्धतीने आधार कार्ड बँकेला लिंक केलंय। पहिला ते चालत होतं, जुलै महिन्यापर्यंत हप्ता आला, परंतु ऑगस्ट महिन्याचा हप्ता आम्ही चेकिंग करूनच देणार आहे। त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक असलेल्या महिलांना सुद्धा आज हप्ता या ठिकाणी आलेला नाही। एकनाथ शिंदे साहेब काय म्हणालेत, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हा हप्ता जमा होत आहे तुम्ही आता लक्ष देऊन या ठिकाणी बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींना आता जुलै महिन्याचा हप्ता तर मिळालाय, तर त्या सर्वच लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता मिळणार नाही असं एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितलं आहे। त्याचं कारण सुद्धा त्यांनी सांगितलं आहे की आता आधार कार्ड चुकीच्या मार्गाने अपडेट महिलांनी केलंय।
पहिला आता जुलै महिन्यापर्यंत चुकीच्या मार्गाने अपडेट करून पण आतापर्यंत हप्ता मिळालाय, परंतु आता त्या ठिकाणी आता याच बँकेमध्ये 14,000 पुरुषांनी आम्ही महिलाच आहोत अशा प्रकारे खोटं सांगून लाभ घेतला आहे। त्यामुळे गेल्या 15 दिवसापासून लाडक्या बहिणींची कठोर पडताळणी या ठिकाणी सुरू केली होती। ज्या लाडक्या बहिणींचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खोललं आहे, महाराष्ट्र बँकेमध्ये खोललं आहे, बँक ऑफ इंडियामध्ये खोललं आहे, पोस्ट ऑफिसमध्ये खोललं आहे, या 4 बँकेमध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणींनी खातं खोललं असेल तर या लाडक्या बहिणी जर आधार कार्ड बँकेला जोडलेलं असेल तर अशा लाडक्या बहिणींना या ठिकाणी कसून चौकशी केल्या। गेल्या 15 दिवसापासून त्या ठिकाणी चौकशी करून यामध्ये सर्वात जास्त लाडक्या बहिणी आधार कार्ड लिंक असलेल्या लाडक्या बहिणी या 12 जिल्ह्यामधील अपात्र होत आहेत। कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत आणि कोणत्या 12 जिल्ह्यामधील लाडक्या बहिणी अपात्र होत आहेत हे तुम्हाला लगेच सांगणार आहे। चुकीच्या पद्धतीने आधार कार्ड बँकेला लिंक केला असल्यानं महिला अपात्र केल्या गेल्या आहेत असं सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे। खरोखर अपात्र केल्याची बातमी या ठिकाणी लाडक्या बहिणींना आलेली आहे। ही अपात्र केल्याची बातमी तुम्हाला या ठिकाणी ऐकवतो, मगच तुम्हाला विश्वास पटेल। आता बघा, लाडक्या बहिणी आता अपात्र होऊ लागलेत। बातमी काय आल्या तुम्ही नक्की ऐकायचं आहे। राज्यात 26,34,000 अपात्र लाडक्या बहिणी आहेत। पुणे जिल्ह्यात 2,04,000 तर ठाणे जिल्ह्यात 1,25,300 लाडक्या बहिणी अपात्र होत्या ज्यांनी या योजनेचा लाभ घेतला। आता बघा लाडक्या बहिणींनो, आज 12 जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। काल 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत, उद्या 12 जिल्ह्यामध्ये उरलेल्या शेवटच्या टप्प्यातील महिलांना पैसे जमा होणार आहेत। तुम्हाला जर ऑगस्टचे 1,500 रुपये जमा झाले नसतील तर नेमकं तुम्हाला काय प्रोसेस करावी लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे। कारण स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया या 4 बँकेमध्ये जवळपास अनेक पुरुषांनी आम्ही लाडकी बहीण आहोत असं सरकारला त्या ठिकाणी फसवून त्या ठिकाणी लाभ घेतला असल्याचं स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। त्यामुळेच या लाडक्या बहिणी ज्या आहेत तर त्यांची कठोर चौकशी आम्ही केलेली आहे असं सांगितलंय। यामध्ये चुकीच्या पद्धतीने आधार कार्ड बँकेला लिंक असलेल्या महिलांना अपात्र करण्याचं ठरवलं असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। आता आपण या ठिकाणी पाहूया की नेमकं तुम्हाला कोणत्या कोणत्या चुका सुधारायच्या आहेत। जर तुम्ही या चुका सुधारला नाही तर ऑगस्ट महिन्याचा तुम्हाला हप्ता या ठिकाणी बँकेमध्ये जमा होणार नाही असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। आज अनेक बहिणींना हप्ता त्या ठिकाणी सकाळीच जमा झाला आहे। तुम्ही आता व्हिडिओच्या सुरुवातीला 1,500 रुपये महिलांना जमा झाल्याचा त्या ठिकाणी बोललेलं तुम्ही या ठिकाणी ऐकलेलं आहे। मग एकनाथ शिंदे साहेबांनी आज कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप त्या ठिकाणी येणार आहे सांगितले, तुम्ही ही यादी आता नक्की ऐकायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी 2 सूचना आता तुमच्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की ती म्हणजे आधार कार्ड जर बँकेला तुम्ही लिंक केला असेल तर त्यांच्यासाठी सूचना आहे। दुसरी सूचना अशी आहे, पिवळे आणि केशरी रेशन कार्ड तुम्ही जर काढला असेल तर आणि ते रेशन कार्डाचं झेरॉक्स लाडकी बहीण योजनेला जोडला असेल तर तुमच्यासाठी अर्जंट सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी काय दिलेली आहे तुम्ही आता ऐकायचं आहे। सर्वात पहिल्यांदा ज्या लाडक्या बहिणींनी पिवळं रेशन कार्ड काढलंय त्यांच्यासाठी सांगतो, त्यानंतर ज्या लाडक्या बहिणींनी आता केशरी रेशन कार्ड काढले ते सांगतो। आता बघा, पिवळं रेशन कार्ड काढले त्यांच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही, तुमच्या खात्यावरती आहे असे पैसे येणार आहेत। परंतु केशरी रेशन कार्ड काढले त्यांच्यासाठी आता गैरमार्गाने त्या ठिकाणी केशरी रेशन कार्ड काढल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितलंय। कारण अशा लाडक्या बहिणी सापडलेत त्यांनी चुकीच्या मार्गाने आता हे जे रेशन कार्ड आहे केशरी तर हे रेशन कार्ड काढलं असल्याचं लक्षात आलंय। यामधून जवळपास त्या ठिकाणी 12,000 लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत। त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। तुम्हाला त्याची कारवाई केल्याची तुम्हाला क्लिप ऐकवतो, त्या ठिकाणी न्यूज ऐकवतो, बातमी आली आहे। लाडक्या बहिणींना 12,000 लाडक्या बहिणीवर अपात्र त्या ठिकाणी करण्यात येणार आहे, त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। तुम्हाला विश्वास पटत नसेल तर तुम्ही बातमी ऐकायचं आहे। बघा, जवळपास 12,000 लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचं या ठिकाणी ठरवलंय। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या आता कारवाई केली जाणार आहे। जवळपास 12,000 शिस्तभंगाच्या कारवाई केली जाणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, 12,000 लाडक्या बहिणींना वगळून त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून आता सांगितलंय। आज कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे येत आहेत ते तर तुम्हाला सांगत आहे, परंतु त्याआधी सरकारने निवडलेल्या फक्त याच बँकेमध्ये ऑगस्टचे पैसे जमा होत आहेत। ते म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, त्यानंतर पोस्ट ऑफिस, त्यानंतर बँक ऑफ बडोदा,
त्या ठिकाणी बँक ऑफ त्या ठिकाणी इंडिया झाली, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, त्या ठिकाणी येस बँक, ICICI बँक, HDFC बँक या बँकेमध्ये ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येऊ लागलेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा हप्ता जमा होत आहे तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे. कारण काल 12 जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी सोडला आहे. आज पुढील 12 जिल्ह्यामध्ये हा हप्ता या ठिकाणी जमा होत आहे. आता बघा, पहिला जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, दुसरा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे नांदेड, तिसरा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे यवतमाळ, त्यानंतर 4 नंबरचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, त्यानंतर 5 नंबरचा जिल्हा आहे रायगड, त्यानंतर 6 नंबरचा जिल्हा आहे रत्नागिरी, 7 नंबरचा जिल्हा आहे कोल्हापूर, त्यानंतर 8 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर, त्यानंतर 9 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा, 10 नंबरचा जिल्हा आहे पुणे, 11 नंबरचा जिल्हा आहे बुलढाणा, 12 नंबरचा जिल्हा आहे बीड. या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये आता थोड्याच वेळामध्ये तुम्हाला बँकेमध्ये आल्याचा मेसेज या ठिकाणी येणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुमचा जर जिल्हा यामध्ये नसेल तर तुम्ही घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही. तुम्हाला सुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजेच त्या ठिकाणी उद्या किंवा परवा त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा करण्याचे आदेश आले आहेत. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारे लाडकी बहिणीविषयी त्या ठिकाणी अपडेट नवनवीन पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.